हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत बेली फॅट एक्सरसाइज. पोटाचा हा जो आहे घेर तो कसा कमी करायचा असं मला बऱ्याच जणांनी विचारलं. म्हणून हा स्पेशली बेली फॅट एक्सरसाइज आज मी घेणार आहे. तर 5 एक्सरसाइज आहेत, तर ते तुम्ही डेली केले तर तुम्हाला खरोखर त्याचा बेनिफिट मिळेल. तर आपण सुरुवात करूया. ओके, सर्वप्रथम बॉडी वॉर्म अप करूनच एक्सरसाइज करायचे हे माझं नेहमीच सांगणे. तर आय होप तुम्ही केलं असेल. तर आपण स्टार्ट करूया. ओके, पायामध्ये अंतर शोल्डर इतकं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 30 पर्यंत काउंट करायचं. 2 सेट म्हणजे 2 वेळा. ओके, जर तुम्ही 30 पर्यंत काउंट केले 2 वेळा म्हणजे 60 वेळा होईल. तेव्हाच त्याचा इफेक्ट इथे जाणवेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आय होप तुम्ही माझे व्हिडिओ पाहून एक्सरसाइज करत असाल. मी नक्कीच तुम्हाला सांगू शकते की तुमचं वेट लॉस फॅट लॉस 100% कमी होणार. ओके, रिलॅक्स. प्रत्येक एक्सरसाइज मध्ये एक रेस्ट टाइम असतो 10 सेकंदाचा, तो घ्यायचा. ओके, अगेन. 1 हे करत असताना तुम्हाला इथं ताण जाणवेल. ताण जाणवणं म्हणजेच काय की फॅट लॉसची एक प्रोसेस, की आपल्या इथे फॅट लोअर बॉडी अप्पर ती कमी व्हायला सुरुवात करते. पण हा व्यायाम तुम्ही डेली करा. ओके, सेकंड. 4 to 5 डिग्रीज हात मागे सरळ. ओके, कधी कधी असा होतो आपला हात, कधी असा बॅक साईडला, म्हणून इथून सुरुवात. बॉडी पूर्ण डाऊन करायची आहे. नंतर लेफ्ट बेंड, साइड बेंड. ओके, या पद्धतीने असं खाली आल्यानंतर ना तुमच्या हाताच्या लेफ्ट 1 2 3 4 1 2 3 4. ओके, असं तुम्ही किती वेळा करायचे? 10 वेळा, 2 सेट. गुड. ओके, अगेन 1 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ओके, या एक्सरसाइजने काय होतं, तुमचे या साईडला खाली वागताना ताण इकडे ट्विस्ट होता, त्यावेळेस इथे, इकडे बेंड होता, त्यावेळेस इथे. ओके, ठीक आहे. रिलॅक्स. खाली.
पाठीमागे टोज वरती आणि पुढे कोपरावरती, या पद्धतीने होल्ड करायची बॉडी. ओके, 10 पर्यंत काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगेन रिलॅक्स. ज्यावेळेस तुम्ही होल्ड करणार बॉडी त्यावेळेस पूर्ण या पार्ट वरती ताण येतो. त्याच्यामुळे होतं काय, आपलं फॅट जे असतात ते बर्न व्हायला सुरुवात होतात. आणि हा तुम्ही डेली एक्सरसाइज केलं बेलीसाठी, पोटासाठी, तर 100% तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार आहे. कारण की मी हे केलं होतं जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती, सिझरियन झालं होतं, माझं खूप पोट होतं. कुणी मला बोलायचं की तुला अजून चाइल्ड होणार आहे का. मी नंतर एक्सरसाइज स्टार्ट केली. स्टार्ट केल्यानंतर मला खूप फरक पडला. बेली फॅट एक्सरसाइज मी रेग्युलर केलेले. तर मी तुम्हाला सांगू शकते की ह्या पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. पुन्हा आपण करूया. पूर्ण होल्ड. मी ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने. ओके, याचे तुम्ही 5 सेट करायचे. ओके, 10 पर्यंत काउंट करायचं, बॉडी रिलॅक्स करायची, पुन्हा असं 5 वेळा. ओके, दुसरी एक्सरसाइज ही आपली 4th आहे. ओके, पाय एकदम सरळ घ्यायचा. कुणाला हा उचलता आला तर ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. ओके, नसेल तर या पद्धतीने बेंड करायचं. पूर्ण एकदम असंही नाही, स्ट्रेट बॉडी तुमची आणि इतकंच. ओके, तुमच्याकडे बॉल असेल तर बेस्ट, नसेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. ओके, ट्विस्ट करायचं, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. लेफ्ट अँड राईट 20 वेळा, 3 सेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. अशा पद्धतीने तुम्ही व्यायाम जर केले तर खरोखर तुमचं फॅट बर्न होईल. ओके, अगेन हे गुडघे अशी थोडीशी वर, बॉडी मागच्या साईडला थोडीशी झुकवायची. ओके, अगेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. ओके, मी व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला 1 सेट 2 सेट असं दाखवत आहे, पण मी सांगत असताना तुम्हाला त्याचे 3 वेळा सेट करा, 2 वेळा करा, इतके करा, तर ते तुम्ही प्लीज फॉलो करा. ओके, बॉडी रिलॅक्स करा. ओके, पुन्हा खाली बसून घ्या. ओके, तुम्हाला मी दिसत असेल. ओके, पूर्ण झोपून घ्यायचं. आणि लेग्स अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, हे पाय आपले करायचे. ओके, सुरुवातीला वर घेताना या पद्धतीने 1 2 1 2 1 2 1 2 वॉकिंग करायचं.
पद्धतीने व्यायाम करत आहात तर तो तुम्हाला जाणवेल इथे. ओके, हे असं वॉकिंग. तुम्ही नवीन असाल तर 10 पर्यंत काउंट करा. ओके ओके. रिलॅक्स. तर तुम्ही उठू शकता. ओके. सो गाईज, आज मी हे 5 एक्सरसाइज तुम्हाला सांगितलेले आहेत. हे खरोखर इफेक्टिव्ह आहेत. मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज केल्या तर बेनिफिटली तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच मिळेल. समस्या काय आहे? माझा पोटाचा घेर वाढलेला आहे. माझ्या हाताला काही फॅट नाही, माझ्या पायाला काही फॅट नाही, पण माझं पोट आहे ना खूप वाढल्यासारखं झालंय. आपण अतिरिक्त कॅलरीज जर खाल्ल्या त्याचं फॅट मध्ये रूपांतर होणार. एक प्रमाण असतं प्रत्येक पदार्थाचं. प्रोटीन योग्य प्रमाणात घ्या, कॅल्शियम, जीवनसत्व हे याचं प्रमाण आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर घेतलं आपण तर शरीरामध्ये काय होतात ते साठतात. ओके, तर कॅलरीज बर्न व्हायलाच पाहिजे. जेवढं आपण अन्न खातो त्याच्यापेक्षा जर जास्त खाण्यात आलं तर ते फॅट मध्ये रूपांतर होतं. तर ह्या ज्या काही एक्सरसाइज आहेत त्या जर तुम्ही रेग्युलर केल्या तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर गाईज, आज मी जे तुम्हाला एक्सरसाइज केले सांगितले ते तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्याचा नक्कीच उपयोग करा. तर आजच्या पुरतं इतकंच. बाय.